सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजेच मंगळवारची सकाळ आहे. आणि तुम्ही बघू शकता आज मी मेट्रोमध्ये सफर करते आहे. इट्स नॉट रिअली सफर बट इट इज सफर इन द सेन्स की आज मस्त थंडगार वाटतं आहे, बसायला पण मिळालं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. हे जे तुम्ही बघताय हे थोडंसं असं स्टायलिंग जरा चालू आहे, जे मेट्रोमध्ये बसल्यावर चालू असतं नेहमी. सो इट्स अ विक्टरी. आणि इथे मला ही म्याव भेटलेली आहे. ही म्याव माझी शोनी, मी खूप वाट बघत होती हिची. किती दिवसापासून मला भेटत नव्हती. आज मला भेटली. मला किती आनंद झाला असेल आज मला भेटली. त्या दिवशी असं मला वाटलेलं की काय खूप चुकीचं झालं आहे का काय, बट थँक गॉड शी इज फाईन, शी इज गुड. सो आय एम व्हेरी हॅपी टू सी हर. How cute are you? So yes, I like it when she does that, and yes, and she's also doing म्हणजे ती टेलनी पण सांगते हॅलो म्हणून. सो पण माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली आज खाणं नव्हतं, सो मला ते पण वाईट वाटलं की मी तिला काही देऊ शकली नाही. आणि इथे रिक्षातून मी याच्यासाठी चालली आहे कारण मी थोडीशी टाईमचा लोचा झालेला आहे. सो त्यामुळे जरा 10 मिनिटात पोचणार आहे. सो आता त्याच्यानंतर मी जाऊन पोचणार आहे माझ्या कॉलेजला. सो येस, हा थोडासा कॉलेजचा रस्ता तुम्हाला मी दाखवते आहे, जिथून मी जाते, थोडं शूट करते. आणि ह्याच्यासाठी की माझा मोबाईल खूप हलतो आणि त्या सरांनी. आणि इथे मला खूप मजा आली. किती दिवसानंतर मी एवढी ॲक्टिव्हिटी बघितली स्क्युरलची. तुम्ही बघू शकता इथे 2 स्क्विरल्स आहेत आणि ते दोन्ही स्क्विरल एकामेकावर कसे एकत्र राहून एकमेकांना डिफेंड करतात. ॲक्च्युली इथे खूप सारे बर्ड्स पण फिरत असतात, पण मला भीती पण वाटली 2 मिनटासाठी की असे ओपनमध्ये कसे येऊ शकतात. पण जर जेवण हवं असेल तर रिस्क तर घ्यायला लागते ना, त्यामुळे ह्यांचं पण तसंच आहे. पुढे कुठे बिचारे काय मिळतं आहे का बघतायत, काहीतरी रिस्क घेऊन बाहेर येऊन बघतायत त्यांचं काय चालू आहे. सो इट इज काइंड ऑफ समजू शकता तुम्ही. आणि येस, इकडे तुम्ही ते 2 स्क्विरल्स बघू शकता. आणि थोड्या वेळानंतर ना तिथून एक बाईकवाला आला. सो मी आहे ना अशी त्याला रागानेच बघत होती, कारण झालं काय माहिती आहे, ह्यांची छान ॲक्टिव्हिटी मी कॅप्चर करत होती. त्याच्यामध्ये त्यांनी येऊन मध्ये बाईक घातली आणि मग माझं डोकं फिरलं. मग थोड्या वेळासाठी मी कॅमेरा ऑफ केला आणि मग नंतर अजून कुठे जात आहेत ते शूट करायला लागली. हे बघा, दोघंही त्याच सेम एरियामध्ये आहे. तर थोडंसं सीन म्हणजे वेगळा झाला असेल. त्याचं रिझन हेच आहे की तो बाईकवालामध्ये आला आणि मग थोडं मला हे झालं की यार काय करते. पण ह्या स्क्युरलची जी ॲक्टिव्हिटी चालू होती ना, खरोखर बघून खूप मजा येत होती. टायमावर तर पंच पहिलं मी करून आली, त्याच्यानंतर मी ह्यांची ॲक्टिव्हिटी कॅप्चर करत बसली होती. सो येस, असं कधी कधी छान निसर्ग आपल्याला काहीतरी दाखवतच असतं. सो मला त्याचं खूप आनंद होतं बघून. सो मी ते कॅप्चर करत होती. आणि आमच्याकडे जास्त झाडं नाही आहेत, डेन्स नाही आहेत, पण जेवढी आहेत आय थिंक या चिंटू जीवासाठी इनफ आहेत. आणि जेव्हा आम्ही सुपरविजन पण करत असतो तेव्हा पण ह्यांचा आवाज येत असतो सतत. सो दॅट इज हाऊ इट इज. आणि हे थोडंसं लिफ्टमधून आज जाताना मी थांबली होती इकडे लिफ्ट येण्यासाठी, आणि लिफ्टमधून आज जात होती. पण झालं की चला. सो इथे आहे ग्राउंड फ्लोअर तुम्हाला दिसतोय. आणि ग्राउंड फ्लोअरवरून म्हणजे मी 4th फ्लोअरला आमचं ऑफिस असतं, सो मी तिथे जाणार आहे. एकदा ऑफिस सुरू झालं की मग कॅमेरा बंद होऊन जाते. त्याच्यानंतर झालं हे संध्याकाळचा ब्युटिफुल सनसेट तुम्हाला दाखवते की किती छान सनसेट आहे इकडे. आणि येस, द सनसेट आय लव्ह इट. तर त्या सनसेटमुळे बाकीच्या गोष्टी पण, बाहेरच्या सिनरीज पण छान दिसतात. आणि हे थोडंसं संध्याकाळचा टाईम, संध्याकाळी कसे असतो आपण एकदम ड्राइंड आउट, तसंच मी ड्राइंड आउट झाली आहे थोडीशी. कारण यार 3 तासाचं सुपरविजन असतं, त्याच्यामध्ये काही टिकत नाही. आणि प्लस गरमी आहे, त्या गरमीमुळे अजून जास्त प्रॉब्लेम्स होतात. इट इज नॉट अबाउट हॅव्हिंग हेल्थ कन्सर्न ऑर समथिंग, इट इज अबाउट ड्रेनिंग अवर एनर्जी इन टू समथिंग व्हेरी useless. Supervision is not useful, it is useless, but we are getting paid. हमको मनी मिलता है, आपका सपना मनी. आणि वी आर गेटिंग पेड म्हणजे फक्त सॅलरी मिळते, काही वेगळं मिळत नाही. जास्त हे करू नका. आणि संध्याकाळची इकडे गर्दी तुम्ही बघू शकता. स्टेशनवरती थांबले आहेत सगळे लोक.
आणि सगळेच लोक ट्रेनचा वाट बघतायत. आणि येस, इट इज हाऊ इट इज. अजून मी आता निघाली आहे कॉलेजमध्ये घरी येण्यासाठी. सगळीकडे कॉलेजमध्ये नाही जात, कधी कधी मी घरी पण येते. सो हे संध्याकाळचा मोंजलिकाचा दरबार आहे आणि जर ह्याची कुठली वायर सटकली तर सटकेल पूर्णच. सो जोपर्यंत ही व्यवस्थित आहे ती व्यवस्थितच राहू द्या, कारण ही जर सटकली तर सगळं सटकवून टाकेल. आणि इथून मी पुढे जाणार आहे एस्केलेटरकडे. खूप लोकांना एस्केलेटर बोलताना प्रॉब्लेम होतं, पण मला पण होतं कधी कधी, नॉट ऑलवेज. पण येस, आय एम व्हेरी हॅपी. आणि इथे तुम्ही बघू शकता ते देऊळ आहे, जे माझं आवडतं देऊळ आहे. बुकिंग ऑफिस पण होतं. ॲक्च्युली एस्केलेटरमध्ये चढताना असं झालं की एक काका होते, काका म्हणजे एक आजोबा होते, आणि हे छोटासा जीव बघा, छोटाचा जीव बघा. मला खूप मजा येते असे छोटे पिल्लू बघताना, आणि मला खूप बरं वाटतं. माझा दिवस खूप चांगला जातो. इथे एक तो चहावाला आहे ना, त्याचं ते पिल्लू होतं. सो ते इकडे बघून बसलं होतं, आणि बाजूला तो भाजीवाला होता, तो भाजीवाला पण त्याच्याशी खेळत होता. सो किती म्हणजे एक छोटासा जीव आनंद देऊ शकतो एखाद्याला. सो या इथे आमचे जे एकदम स्पोर्ट्सचे जे लगोरी खेळणारे जी जनता आहे ते बघा कसे खेळत आहेत. सो त्यांची मस्तपैकी लगोरी चालू होती. ॲक्च्युली त्यांनी ना बांधून ठेवलेलं ते, पण कोणीच खेळायला तयार नाही. मी म्हटलं असंच नाही तर आई तू कॅमेरा काढणार का, म्हणजे त्यांना पाहिजे की ही येईल मग ही शूट करेल. सो आता त्यांना सवय झाली आहे या गोष्टीची. सो ते मला सांगतात की ताई तू कॅमेरा काढते का, मग आम्ही खेळतो. सो यू सी, आदत होती आहे सबको अपनी. म्हणजे आपण जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी करतो तेव्हा सगळ्यांनाच पण सवय होते की अरे तू कॅमेरा काढून आम्हाला शूट करशील ना, मग आम्हाला मजा येईल, नाहीतर मग आम्हाला असंच मजा नाही. सो मी त्यांना गेम पण थोडा सांगत होती की जेव्हा कोणी मारत नसेल तेव्हा पटकन येऊन ते ठेवून द्यायचं, आणि एकदा लगोरी लागली की मग डॅन त्याच्यावर जातं. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग.